नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील तब्बल 145 शेतकऱ्यांची परदेश दौऱ्यासाठी निवड झाली आहे, शेतीतील अभ्यासासाठी निवड झाली आहे आणि यामधूनच फलटण तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते विकास नाळे यांचीही यामध्ये निवड झालेली आहे। ते आपल्याशी उपलब्ध आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। विकासराव, आपलं सुरुवातीला अभिनंदन आणि खूप खूप अभिनंदन। थँक्यू। खरं तर इतका मोठा योग तुम्हाला मिळाला आहे। राज्यभरातील 145 शेतकरी आहेत आणि त्यामध्ये जिल्ह्यातून 5 आणि तालुक्यातून 2 शेतकरी, त्यामध्ये तुमची निवड झाली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? प्रथमतः मी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे हे करतो, आभार मानतो की माझ्यासारखे एक सामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला संधी प्राप्त करून दिल्याबद्दल। या दौऱ्याचं असं नियोजन आहे की एक महिन्यापूर्वी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आलेले होते। यामध्ये असे की फळबाग लागवड तुमची असाय पाहिजे, शेती तुम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम लाभवले असतील तर तुम्ही ते प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे होते। त्या प्रस्तावाप्रमाणे मी प्रस्ताव सादर केला होता आणि जिल्हा लेवलला एक 5 जणांची टीम आहे, त्याच्यात लकी ड्रॉ पद्धतीने ह्याचं निवड होणार होती। तर फलटण तालुक्यातून एक 7 ते 8 प्रस्ताव सातारा जिल्हा विभागाला गेले होते, त्याच्यातून माझं नाव पुढं मी प्रस्ताव पाठवलेला होता आणि अशा पद्धतीनं पुढं जिल्हा लेवलला एक समिती, जिल्हा समिती कृषी विभागाची, त्यांच्यासमोर हा लकी ड्रॉ खोलण्यात आला। त्याच्यामध्ये माझी लकी ड्रॉ पद्धतीने निवड झालेली आहे। ज्यावेळेस तुम्हाला नाव कळलं तुमचं, त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या? खरं तर आता कुठे म्हणजे परदेश दौरा हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे। यापूर्वी तुम्ही कधी गेला होता का परदेश? नाही, म्हणून तर म्हणतोय माझा पहिलाच प्रदेश दौरा आहे आणि एक चांगल्या विभागातून किंवा आपल्याला शेतीचा अभ्यास करण्याची तिथे आपल्याला माहिती मिळणार आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना निश्चित मी गेलेल्याचा फायदा करून देणार आहे। तुम्हाला शेती किती आणि काय पीक आहेत शेतीमध्ये? मला शेती साधारण एक 12-14 एकर शेती आहे आणि त्याच्यामध्ये माझी पेरूच्या, डाळिंब, द्राक्षे, ऊस अशा प्रकारे शेती आहे। राजकारणात बी एक तुम्ही प्रभावी उपसरपंच म्हणून कोळकीचे काम पाहिलेले आहे। वेगवेगळ्या मंडळांमध्ये तुम्ही असता, सामाजिक कामामध्ये तुम्ही धडाडीने पुढे असता, आता तुम्ही निवेदन देऊन आलाय। कसं एवढा सगळा मेळ घालता नेमका? तसं का पहिल्यापासून जरा काय आपलं माझा खडबडी स्वभाव असल्यामुळं मी सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थितरित्या हाताळतो। माझा शेतीचा बिझनेस आणि राजकारण, समाजकारण या सगळ्यांचा मेळ घालून मी असं पुढं हे करत असतो, चालत असतो। तर हे होते प्रगतशील शेतकरी बागायतदार, अतिशय धडाडीने, आणि सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांची आता परदेश दौऱ्यासाठी निवड झाली आहे। लवकरच परदेश कोणता देश आहे, त्याचबरोबर काय पाहणार आहे, ते सर्व लवकरच तयार होणार आहे। मात्र राज्यभरातील जेमतेम 145 शेतकऱ्यांमध्ये विकास नाळे जे फलटण तालुक्यातील आहेत आणि विशेषतः कोळकी, फलटण शहरालगत कोळकी हे गाव आहे ज्या ठिकाणी त्यांची शेती आहे, तसेच बरड या ठिकाणी त्यांची शेती आहे आणि विशेषतः द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांची ख्याती आहे, कारण त्यांचे स्वतःचेच बरोबर त्यांच्या अनेक पाहुण्यांचेही द्राक्षमध्ये मोठं क्षेत्र त्यांनी हे केलं आहे, द्राक्ष बाग तयार केलेले आहेत। असे प्रगतशील बागायतदार विकास नाळे आपल्या समेत होते। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलसाठी फलटण।